श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 12वा. विवेक वैराग्य. समास पहिला. विमळ लक्षण. श्रीराम. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो श्रीराम. माणसाने आधी व्यवहार नेटकेपणाने करावा आणि मग परमार्थाचा विचार करावा. विवेकी जन हो, येथे आळस करू नका. प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल, तरी तुम्ही विवेकी श्रीराम. प्रपंचाकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही परमार्थ साधण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही कष्टी व्हाल. जर तुम्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सावधपणे व्यवस्थित कराल तरच तुम्हाला विवेकी म्हणता येईल. प्रपंच सांडून परमार्थ केला, तरी अन्न मिळेना खायाला. मग तया करंट्याला परमार्थ कैचा श्रीराम. प्रपंचाकडे दुर्लक्ष करून परमार्थ करू लागल्यास खायला अन्न मिळत नाही. अशा भाग्यहीन माणसाला परमार्थ कसा साधेल. परमार्थ सांडून प्रपंच करिसी, तरी तू येम यातना भोगिसी. अंती परम कष्टी होसी, येम यातना भोगिता श्रीराम. बरे, परमार्थ अजिबात सोडून देऊन केवळ तुम्ही प्रपंचच कराल तर तुम्हाला पुढे यमयातना भोगाव्या लागतील आणि यमयातना भोगता भोगता अत्यंत कष्ट होतील. साहेब कामास नाही गेला, गृहीच सुरवाडोन बैसला. तरी साहेब कुटील तयाला, पाहाती लोक श्रीराम. एखादा नोकर मालकाकडे कामाला गेलाच नाही आणि खुशाल आळसाने घरीच बसून राहिला तर त्याचा मालक त्याला कुटून काढील आणि लोक ती गंमत पाहत राहतील. तेव्हा महत्वाची गेले, दुर्जनाचे हासे झाले. दुःख उदंड भोगिले, आपुल्या जीवे श्रीराम. तेव्हा मग अशा माणसाचे महत्वच राहणार नाही. त्या दुर्जन माणसाचे हसे होईल आणि त्याला उदंड दुःख भोगावे लागेल. तैसेची होणार अंती, म्हणून भजावे भगवंती. परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी श्रीराम. जर परमार्थ केलाच नाही तर आपली पण शेवटी तशीच स्थिती होईल. म्हणून आपला मालक जो भगवंत त्याला भजावे आणि परमार्थाची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. संसारी असता मुक्त, तोची जाणावा संयुक्त. अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा हे श्रीराम. साधकाच्या विवेक वैराग्यादिकांची कसोटी प्रत्यक्ष संसारातील व्यवहारात होत असते. व्यवहारातही ज्याची धारणा ढळत नाही तोच साधक योग्य असतो. नेहमी योग्य काय अयोग्य काय याचा विचार करूनच वागत असतो. प्रपंची जो सावधान, तो परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा श्रीराम. जो प्रपंचात अत्यंत दक्ष असतो तोच परमार्थही नीट करू शकतो. ज्याला प्रपंच सावधपणे करणे जमत नाही त्याला परमार्थही जमू शकत नाही. म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे श्रीराम. म्हणून अत्यंत सावधपणाने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही करावेत. असे केले नाही तर पुढे अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात. परणाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले. आणि पुरुष होऊन भ्रमले, यासी काये म्हणावे श्रीराम. पानावरचा किडा अगोदर पुढचे पाय दुसऱ्या पानावर रोवल्यावरच मग पाठीमागील पानाचा आधार सोडतो. मनुष्याखेरीज इतर जीवसृष्टी सुद्धा विवेकाने वागते आणि ज्याला बुद्धीची विशेष देणगी आहे असा पुरुष अविवेकाने भ्रमिष्ठासारखा वागतो. याला काय म्हणावे. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चालना. पुढील होणार अनुमाना, आणून सोडावे श्रीराम. म्हणून विवेकी माणसाच्या ठिकाणी दूरदृष्टी असावी आणि त्याने निरंतर परिस्थितीचा अंदाज घेत असावे आणि विचाराने पुढे काय होणार आहे याचा अचूक अंदाज करून परिस्थिती जाणून घ्यावी. सुखी असतो खबरदार, दुःखी होतो बेखबर. ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे श्रीराम. जे या प्रकारे दक्ष असतात ते सुखी होतात, जे बेसावध असतात ते दुःखी होतात. असे लौकिक व्यवहारातही विचाराने प्रत्यक्ष दिसून येते.
म्हणून सर्व सावधान, धन्य तयाचे महिमान, जनी राखे समाधान तोची एक श्रीराम. म्हणून जो सदा सर्व काळ सर्व बाबतीत सावध असतो, त्याचा महिमा किती म्हणून वर्णन करावा. तोच खरोखर धन्य होय. सर्व लोकांचे समाधान तोच एकटा करू शकतो. चाळणेचा आळस केला तरी अवचिता पडेल घाला, ते वेळे सावरायाला अवकाश कैचा श्रीराम. परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्यात जर आळस केला तर मग अवचित संकट उपस्थित होईल आणि मग सावरायला सुद्धा वेळ मिळणार नाही. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक, त्यांचा पहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती श्रीराम. म्हणून विवेक संपन्न दूरदृष्टी असणारे लोक कसे विचारपूर्वक वागतात हे जाणून घ्यावे. एकाच्या उदाहरणाने दुसरा शहाणा होतो ही लोकांची रीतच आहे. परी ते शहाणे ओळखावे, गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखोन सांडावे जनामध्ये श्रीराम. म्हणून आपल्या भोवताली जे लोक असतात त्यात शहाणे कोण आहेत हे ओळखावे. जे गुणवान आहेत त्यांचे गुण आपण घ्यावे. लोकांमधील अवगुण जे असतील ते पाहून त्या अवगुणांचा त्याग करावा. मनुष्य पारखू राहेना आणि कोणाचे मन तोडीना, मनुष्य मात्र अनुमान आणून पाहे श्रीराम. विवेकी असतो तो प्रत्येकाची मनोमन परीक्षा करीतच असतो, पण तो कोणाचे मन मात्र दुखवत नाही. पण मनुष्य मात्रा संबंधी तो अचूक अनुमान मात्र करतो. दिसे सकळांस सारिखा, पाहता विवेकी नेटका, कामी निकामी लोका बरे पाहे श्रीराम. बाहेरून वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो, पण अंतर्यामी तो अत्यंत विवेकी असतो. तो कोण काम करणारा आहे आणि कोण निकामी आहे हे बरोबर जाणतो. जाणो न पाहिजेत सर्व, हे चितयाचे अपूर्व, ज्याचे त्या परी गौरव राखो जाणे श्रीराम. आणि हे सर्व जाणूनही तो सर्व तऱ्हेच्या लोकांशी यथायोग्य व्यवहार ठेवू शकतो, हे त्याचे वैशिष्ट्य होय. ज्याची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीचा योग्य तो गौरव करण्याचे चातुर्य त्याच्या ठिकाणी असते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ लक्षणनाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.